अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 20 तारखेला धर्मनाथ बीज आहे. नवनाथ भक्तांसाठी ही पर्वणी आहे. मग धर्मनाथ बीजाच्या दिवशी संक्षिप्त नवनाथ पारायण कसं करायचं? खूप जण मोठं पारायण दादा आम्हाला करणं शक्य नाही जमत, पुढच्या वेळेस आम्ही करणार आहे. तर संक्षिप्त नवनाथ पारायण कसं करायचं, त्याचे नियम कसे आहे, धर्मनाथ बीजाच्या दिवशी आपण घरी कोणती सेवा करायची, आणि धर्मनाथ बीजाच्या दिवशी आपल्या घरी नवनाथ पोथी असेल किंवा गुरुचरित्राची पोथी असेल, त्या पोथीचं पूजन कसं करायचं, त्याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. धर्मनाथ बीज ह्या नवनाथ भक्तांसाठी पर्वणी आहे. त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची? त्या दिवशी तुम्ही नवनाथ महाराजांचा जप करू शकता. तुम्ही 40वा अध्याय, धर्मनाथ बीजाच्या दिवशी जो व्यक्ती 40वा अध्याय पठण करेल, पूर्ण नवनाथ वाचण्याचं फळ भेटत असतं. सोपं आणि साधं. 40वा अध्याय जर त्या दिवशी तुम्ही वाचला, सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, कधीही वाचा, 40वा अध्याय वाचावा. आपल्या प्रत्येकाच्या घरी नवनाथाची पोथी असेल, ती पोथी धर्मनाथ बीजाच्या दिवशी पोथी आपल्या पाटावर ठेवायची, खाली पीस ठेवा, पाठ ठेवा, पोथीचं पूजन करा आणि त्या दिवशी 40वा अध्याय प्रत्येकाने वाचावा. 40वा अवतरणिका का अध्याय, 40वा अध्याय तो प्रत्येकाने वाचावा. त्याचं पण खूप महत्व आहे धर्मनाथ बीजाच्या दिवशी. परत त्या दिवशी आपण संक्षिप्त नवनाथ वाचू शकता. मग संक्षिप्त नवनाथ वाचण्याचे नियम काय आहे? संक्षिप्त नवनाथ हे तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं वाचू शकता. तुमच्याकडे जर असेल तर दिंडोर प्रणीत असेल, कोणत्याही प्रकाशनाचं वाचू शकता. ते वाचताना पण नियम आहे का? खूप जण विचारतात, ते वाचताना पण नियम आहे का? संक्षिप्त नवनाथ पण 1-1.5 तास किंवा 2 तास लागतं वाचायला. ते वाचताना पण नियम आहेत. वाचताना काय करायचं, ते पाटावर घेऊन वाचायचं, पाटावर ठेवून वाचायचं, हातामध्ये घेऊन वाचायचं नाही. लक्षात ठेवा. खूप जण काय करतात, नवनाथाची संक्षिप्त नवनाथ हातामध्ये घेऊन वाचणार, स्वामी चरित्र हातामध्ये घेऊन वाचणार, संक्षिप्त गुरुचरित्र हातामध्ये घेऊन वाचणार. तसं नाही, ते पाटावर ठेवायचं, खाली आसन घ्यायचं. संक्षिप्त नवनाथ असेल, मोठं नवनाथ असेल किंवा 40वा अध्याय असेल, नवनाथ वाचन करताना आपण आपल्या शरीराला गाठ मारायची नाही, हे लक्षात ठेवा. हा पहिला नियम. तुम्ही पोथीच वाचताय, शरीराला गाठ मारायची. आता समजा माझी शेंडी आहे, याला गाठ मारणार नाही म्हणजे वाचन करताना. मग काही काही महिला असेल, आपले केस आहे ते मोकळे ठेवायचे, गाठ मारायची नाही. खाली पण जेव्हा आपण वाचायला बसणार तेव्हा आपली गाठ आहे ती सोडून घ्यायची. जेव्हा मी सवय घालणार तेव्हा मी माझी गाठ सोडणार. वाचन झाल्यानंतर परत गाठ बांधून घ्यायची. तुम्ही 40वा अध्याय वाचा, संक्षिप्त नवनाथ वाचा किंवा मोठी पोथी वाचा. त्या दिवशी तुम्हाला जे जमेल ती सेवा आपण नवनाथ महाराजांची करायला पाहिजे. खूप जणांच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो असेल नसेल, पण ज्यांच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो असेल ना, त्या घरामध्ये भूत बाधा, पिशाच, जारण मारण, करणी बाधा, नजर दोष या गोष्टी राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून नवनाथ महाराजांचा फोटो ज्यांच्या घरी आहे किंवा नवनाथ महाराजांची पोथी ज्यांच्या घरामध्ये, त्या घराच्या आसपास भूत बाधा, करणी, पिशाच, डाकिनी, शाशिनी, हे राक्षस, वेताळादी काहीच येत नाही. ही ताकद आहे. म्हणजे नवनाथांच्या पोथीमध्येच वर्णन आहे. सगळे भूत त्यांनी वश करून ठेवलेले नवनाथ महाराज, आणि त्यांनी वरदान घेतलेलं आहे, वरदान दिलेलं आहे की जो व्यक्ती नवनाथ पारायण करेल किंवा नवनाथाची पोथी ज्यांच्या घरामध्ये असेल, त्या घराच्या आजूबाजू हे भूत बाधा, पिशाच हे ज्या गोष्टी ना त्या जात नाही किंवा येत नाही. हे नवनाथ पोथीमध्ये वर्णन आहे. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये बाधा आहे, त्रास होतो, मन घाबरतं, या गोष्टी होत असेल, नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा, नवनाथ पोथी तुमच्या घरामध्ये आणा. तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्रास नाही होणार. नवनाथ संक्षिप्त नवनाथ करायचंय, त्याचे नियम कोणते? त्याचे नियम तुम्ही असे आहे की जेवण करण्याच्या अगोदर वाचा. 20 तारखेला जेवण करण्याच्या अगोदर वाचा. पूजा मांडणी साधी करून घ्या. प्रत्येकाच्याकडे फोटो असेल, फोटो मांडा, पूजा मांडणी करा. ते केल्यानंतर तुम्ही त्या दिवशी काय नैवेद्य करू शकतात? नवनाथ महाराजांना वडे आवडतात, वडे असेल, तांदळाची खिचडी असेल,
असा साधा तुम्ही नैवेद्य करू शकता त्या दिवशी. धर्मनाथ बीजाच्या दिवशी वडे, साधी खिचडी असेल ते करू शकता. त्या दिवशी आपण ते पोथी वाचल्यानंतर, पोथी वाचायला 1 ते 2 तास लागतो, संक्षिप्त नवनाथ. त्याचे नियम पण असे आहे, वाचताना भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, 16 अंगाला भस्म. भस्म केल्यानंतर वाचन करायचं. वाचन केल्यानंतर पोथीला पहिले गंधाक्षता फुल व्हायचं आणि वाचन केल्यानंतर आपली जी सेवा आहे ती नवनाथ महाराजांच्या चरणावर समर्पित करायची. नवनाथ भक्ती सारांची जी पोथी असेल आपल्याकडे मोठी, त्या पोथीचं पण पूजन करा. खूप जणांकडे नवनाथ पोथी नसेल, गुरुचरित्राची पोथी असेल, गुरुचरित्राची पोथी ठेवा. गुरुचरित्राच्या पोथीला गंधाक्षता फुलवा आणि गुरुचरित्राचा जो अवतरणिका आहे ती वाचा. काही प्रॉब्लेम नाही. गुरूंची सेवा केली तर काही कमी पडत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये नवनाथांचा फोटो असावा किंवा आपल्या घरामध्ये नवनाथांची पोथी तरी असावी. बाधा बिदा या ज्या गोष्टी येत नाही. त्या दिवशी आरती करायची, गणपती बाप्पाची आरती करा, नवनाथ महाराजांची आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची. असं केल्यानंतर आपल्याला घरामध्ये एक प्रकारचं प्रसन्न वातावरण निर्माण होईल. मन छान होईल. आपलं घरामध्ये जे त्रास असेल, वादविवाद असेल, भांडणं असेल, ह्या गोष्टी होणार नाही होणार. तुम्ही म्हणाल दादा मग प्रत्येक सेवा करायची कशासाठी करायची? तुम्ही आता धर्मनाथ बीज झालं गेले, गणेश चतुर्थी, प्रत्येक सेवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या देवांची सेवा करायला महत्व आहे. आपल्याला सगळे लागतात. जसं आपण सामूहिक सेवा, व्यंकटेश स्तोत्र असेल, काल भैरवाष्टक असेल, ह्या सगळ्या सेवा आपण सामूहिक घेतो, तशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या देवांना महत्व आहे. म्हणून आपण आपली हिंदू संस्कृती अशीच, आपण सगळ्या देवांची सेवा करतो. धर्मनाथ बीज आला की आपण नवनाथ महाराजांची सेवा करतो. दत्त जन्मोत्सव आला की दत्त महाराजांची करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची करतो, आणि गणेश चतुर्थी आली की गणपती बाप्पाची सेवा करतो, देवीचे नवरात्र आले की देवीची सेवा करतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांची सेवा केल्याने एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. मनामध्ये निगेटिव्ह विचार निघून जातात आणि आपलं मन हे स्थिर होतं. म्हणून नवनाथ महाराजांची सेवा प्रत्येकाने करावी. ज्या घरामध्ये नवनाथांच्या पोथीचं जर तुम्ही वाचन केलं, संक्षिप्त नवनाथ असेल, मोठा असेल, त्या घरामध्ये बाधा, वाईट शक्ती, नकारात्मकता अशा गोष्टी राहत नाही राहणार. अशा गोष्टी होऊ शकत नाही. अशा गोष्टी राहणारच नाहीत. काही काही जणांना वाटतं मग आम्ही घर बदलून टाकू का, घर दुसरं घेऊ का, घरामध्ये दोष आहे. असे काही घरामध्ये दोष असे काही असेल ना, तुम्ही सरळ नवनाथ पारायण करायला पाहिजे. नवनाथ पारायण केल्याशिवाय तुम्हाला दुसरं गत्यंतर नाही, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी नवनाथ महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.